अलीबाग के वरसोली समुद्र तट पर 18 दिसंबर से 22 दिसंबर तक महाराष्ट्र मराठी उत्सव का आयोजन होने जा रहा है। यह उत्सव न केवल कला और संस्कृति का उत्सव है, बल्कि सामाजिक उत्थान के लिए धन जुटाने का एक महत्वपूर्ण माध्यम भी है। इस भव्य महोत्सव में कला, संगीत और सांस्कृतिक का अद्भुत संगम देखने को मिलेगा। महाराष्ट्र के प्रसिद्ध डीजे क्रेटेक्स और गायक संजू राठौड़ पहली बार अलीबाग में अपनी कला का प्रदर्शन करेंगे। इसके अलावा कई सांस्कृतिक और मनोरंजक कार्यक्रमों का आयोजन होगा। पारंपरिक और आधुनिक मराठी कला एवं संस्कृति को प्रस्तुत करने वाले मशहूर कलाकार भी अपनी प्रस्तुति देंगे। इस महोत्सव का आयोजन टुडेज यूथ सोशल फाउंडेशन द्वारा किया जा रहा है। यह संस्था पिछले 6 वर्षों से आदिवासी क्षेत्रों में महिलाओं के स्वास्थ्य संबंधी मुद्दों और उनके सशक्तिकरण के लिए कार्य कर रही है। अब तक संस्था ने 25,000 से अधिक आदिवासी महिलाओं को सैनिटरी पैड वितरित किए हैं और कई स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रम चलाए हैं। इस महोत्सव का मुख्य उद्देश्य इन सामाजिक कार्यक्रमों के लिए धन जुटाना है। टुडेज यूथ सोशल फाउंडेशन की स्थापना 6 साल पहले हुई थी और तब से यह महिलाओं के स्वास्थ्य और सशक्तिकरण के क्षेत्र में निरंतर काम कर रहा है। संस्था के प्रयासों से आदिवासी महिलाओं की जीवन शैली में सकारात्मक बदलाव आ रहा है। लास्ट ईयर पासून हा इव्हेंट चालू झाला। सो लास्ट ईयर मेजरली हा इव्हेंट चालू करताना आम्हाला 2 लोकांनी सर्वात जास्त मदत केली आणि बाकी आमचे सर्वांचे पॅरेंट्स, त्यामध्ये स्वप्नीला कवडे आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग तर्फे तेही आम्हाला पूरा सपोर्ट केला पूरा प्रोसेस। तर आमची संस्था टुडेज यूथ सोशल फाउंडेशन 2017 पासून कार्यरत आहे आणि आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्राईव्स करत असतो। त्याच्यापैकी आमचा मेन मोटिव्ह हे आहे की महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल अवेअरनेस स्प्रेड करायची। आम्ही 2017 पासून बऱ्याच आदिवासी वाड्यांमध्ये महिलांना मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल अवेअर केलंय आणि जवळजवळ 25,000 महिलांना आजपर्यंत सॅनिटरी पॅड्स पोहोचवलेत व त्यांचे दर 6 महिन्यांनी अपडेट्स घेतलेत की त्यांना काही प्रॉब्लेम आहेत नाही आहेत। त्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याचशा क्लीनलीनेस ड्राईव्ह कॅरी करतो आपल्या रायगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी। त्यानंतर आम्ही जिथे फ्लड्स असतात, नॅचरल डिझास्टर येतात, तिथे जाऊन लोकांना मदत केली आहे। कोरोना काळामध्ये आम्ही भरपूर कोविड वॅक्सिनचे कॅम्प्स कंडक्ट केलेत आणि आमच्या परीने लोकांना मदत करायचे प्रयत्न केलेत। तर असे आमचे प्रयत्न चालू असतात। हा फेस्टिवल इंट्रोड्यूस करण्यामागचा उद्देश हा आहे की आम्ही बऱ्याचशा महिलांना, आपल्या लोकल महिलांना रोजगार प्रोव्हाइड करण्याचं ट्राय करत आहोत व आपल्या अलिबागचं नाव मोठं कसं होईल, टुरिझम कसं वाढेल ह्याचा पण आमचा प्रयत्न चालू आहे। थँक्यू। नमस्कार, मी आदित्य जैन। आपल्याला मागच्या वर्षी सुचलं की आपले 600 टोटल रजिस्टर आहेत मुलं आणि आपलं अध्यक्ष आहे निखिल जैन, त्याला सुचलं की आपण असं काहीतरी आपल्या गावासाठी करावं फेस्टिवल म्हणून। नंतर त्यांनी आमच्या ग्रुपमध्ये चर्चा केली की आपण काहीतरी एक फेस्टिवल असं काहीतरी करूया, त्यातून रोजगार पण निर्माण होईल आणि काहीतरी एक असं ॲक्टिव्हिटीज आता होऊन जाईल। त्याच्यासाठी आम्हाला मागच्या वर्षी सुचलं। मागच्या वर्षी पण रिस्पॉन्स चांगला भेटला, आम्हाला सपोर्ट पण चांगला भेटला। आपल्या कवळे मॅडम होत्या, भटेजा सर होते, त्यांनी खूप प्रमाणात आम्हाला चांगला सपोर्ट दिला। त्याच्यानंतर आज आम्ही ह्या वर्षी पण करतोय, चांगला रिस्पॉन्स भेटेल आम्हाला ही इच्छा आहे। हा कार्यक्रम आपण मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे आणि हा कार्यक्रम आपला वरसोलीमध्ये अलिबाग इथे होणार आहे। ह्याची सुरुवात आपली मागच्या वेळेस मुलांकडूनच झालेली होती की आपल्या लोकांसाठी आणि आपल्या इथल्या बाकीच्या मुलांसाठी रोजगार निर्माण व्हावा आणि काहीतरी नवीन घेऊन येता येईल आपल्या अलिबागमध्ये, त्यासाठी याची सुरुवात झालेली। आणि यावर्षी आपण तेच प्रयत्न करतोय की काहीतरी लोकांना नवीन आपल्याला दाखवता येईल आणि त्याच्यात आता आपल्या इथे सर्व मराठी कलाकार आपण बोलवणार आहोत। तर त्या ह्याच्यामध्ये मेघा कवळे आहेत जे डीजे ऑपरेटर आहेत, मधुराणी गोखले आहेत ते येत आहेत, संजू राठोड आहे तो येतोय, क्रेटेक्स आहे जो डीजे ऑपरेटर आहे महाराष्ट्राचा तो येतोय आणि अशा अजून बरेच कलाकार आहेत जे मराठीत जे येणार आहेत आपल्या इथे आणि कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत। हा कार्यक्रम आपला 5 दिवस चालणार आहे। डिसेंबर 2024 18 पासून ते 24 तारखेपर्यंत हा 5 दिवस कार्यक्रम चालणार आहे।